आपल्याला माहिती आहे की बोगस बियाण्याच्या बाबतीमध्ये या राज्यामध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये विशेषतः अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ या 4 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या तक्रारी सोयाबीन बियाण्याच्या बाबतीमध्ये आमच्या कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी तिथं तालुकास्तरीय समितीने तिथं साधारणतः तिथं पाहणी केलेली आहे आणि साधारणतः एकूण सगळ्या तक्रारी राज्यामध्ये आतापर्यंत उगवण क्षमतेबाबतीत साधारणतः 3615 शेतकऱ्यांच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत आणि त्यामध्ये जे नमुने घेतलेले आहेत आणि नमुने घेतलेल्यामध्ये साधारणतः 5338 हे पिकांचे सोयाबीन पिकाच्या तपासणीचे नमुने आम्ही घेतले आणि त्यामध्ये साधारणतः 581 हे नमुने अप्रमाणित आलेले आहेत. त्याप्रमाणे त्यांच्यावरती आम्ही कोर्ट केसेस करतोय, त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा पण त्यांच्यावर दाखल केलेले आहेत. कायदेशीर कारवाई आम्ही त्यांच्यावरती निश्चित प्रकारे केलेले आहे आणि विशेषतः आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तक्रार असलेल्या प्रमुख कंपन्यामध्ये बुस्टर प्लांट जेनेस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, रवी हायब्रिड सीड्स अँड रिसर्च, प्राश्व जेनेटिक्स ह्या कंपन्यावरती आम्ही निश्चित प्रकारे त्यांना ज्या शेतकऱ्यांची जे तिथं बियाण्याच्या बाबतीमध्ये फसवणूक झालेली आहे त्यांना ताबडतोब बियाणं बदलून द्या अशा आमच्या सूचना आमच्या कृषी विभागाने दिलेल्या आहेत. आणि जरी बियाणं बदलून दिलं तर भविष्यामध्ये असं कुठल्याच कंपनीने माझ्या शेतकऱ्यांची फसवणूक करू नये यासाठी निश्चित प्रकारे कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत. सर, नुसतं या कंपन्यांवर कारवाई करून चालणार नाही, तर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण काय काय करतो? शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निश्चित प्रकारे मी तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा आपण सुरुवात, आता तुम्हाला माहिती आहे की ह्या वर्षी साधारणतः हवामान विभागाचा अंदाज आहे मराठवाडा विदर्भात पाऊस थोडा जरी कमी पडला असला तर विदर्भामध्ये साधारणतः या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाचा असल्यामुळे ताबडतोब त्यांना नवीन बियाणं त्या शेतकऱ्यांना कसं मिळेल यासाठी प्रयत्न आमचा चाललेला आहे. मला वाटतं महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी तर डीपीडीसी मधनं बियाण्याच्या बाबतीमध्ये त्यांना शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा ही आपल्या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी केलेली आहे. कंपन्याला तर आम्ही करतोयच, पण जिथं जिथं आमच्याकडे ज्याप्रमाणे अहवाल प्राप्त होतील शासनाच्या वतीने आपल्याला काय त्यांना मदत करता येईल तोही प्रयत्न आमच्या सगळ्यांचा आहे. आज राज्याच्या आपल्याला माहिती आहे की कॅबिनेट मिटिंग आहे. या मिटिंगमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार साहेब असतील, यांच्यासमोर आम्ही सगळ्या ह्या शेतकऱ्यांच्या ज्या अडचणीत त्या निश्चित प्रकारे मांडणार आहेत आणि त्यामुळे निश्चित प्रकारे ही सगळीच नेते मंडळी, हे सरकार हे शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे. निश्चित प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक बियाण्याच्या बाबतीत, बोगस बियाण्याच्या बाबतीमध्ये, सोयाबीनच्या बाबतीमध्ये झालेली आहे आणि या कंपनीवर आम्ही कारवाई करणारच आहोत. भविष्यामध्ये असं कोणी कंपन्यांनी आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक करू नये यासाठी निश्चित प्रकारे आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबणार आहे. खरं तर यावर्षी हवामान अत्यंत लहरी असल्याचं दिसून येतं. काही ठिकाणी पाऊस पडतो तो खूप जास्त आणि काही ठिकाणी ओढ देत आहे. अशा परिस्थितीत कृषी मंत्री म्हणून आपण देशातले राज्यातले जे शेतकरी आहेत त्यांना काय आवाहन कराल किंवा काय सल्ला द्याल? आता मी राज्यातल्या शेतकऱ्यांना एकच सांगेल की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हवामान बदलामुळे कधी पाऊस जादा पडतोय, काही ठिकाणी कमी पडतोय, गारपीट होते, वादळ वारा होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. या बाबतीमध्ये आता आपल्याला सामोरं ह्या गोष्टीला जावंच लागेल आणि सामोरं जाऊन निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की आज पाऊस यावेळेस मुंबई, ठाणे किंवा कोकणामध्ये जादा पाऊस झालेला आहे आणि येणारा अजून हवामान विभागाचा काय अंदाज आहे की विदर्भामध्ये एक चांगल्या प्रकारचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे आपण पावसाची सगळेजण वाट पाहूया. जमिनीचा ओलावा, जमिनीचं हे पाहून निश्चित प्रकारे भविष्यामध्ये अजून एकदा आपण पेरणी करूया आणि पेरणीसाठी जे काय लागेल तुम्हाला त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आम्ही ज्या कंपनीने तुम्हाला तुमची फसवणूक केली त्यांना ताबडतोब पहिल्यांदा तुम्हाला बियाणं उपलब्ध करून द्या अशा सूचना देऊन निश्चित प्रकारे त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू. परंतु निश्चित प्रकारे आपण शेवटी आपण सगळेजण शेतकरी आहोत, आपल्याला हातबल होऊन चालणार नाही. आपल्याला शेवटी या निसर्गाच्या संकटासमोर काही ठिकाणी आपल्याला काही गोष्टीमध्ये आपल्या पावसाच्या पाण्याच्या बाबतीमध्ये सांगतो तुम्हाला की आपल्याला सामोरं हे जावं लागणार आहे. पण शेवटी एक असा अंदाज अजूनही दिसतो की विदर्भामध्ये ह्या महिन्याच्या शेवटी एक चांगल्या प्रकारचा पाऊस पडेल.